आहेत आणि स्वतः क्रिकेटर आहेत याची नोंद असू द्या आणि कुठल्याही खेळाडूला आणि कुठल्या पंचांना त्या ठिकाणी आपण दबाव द्यायचा नाही. चला गोलंदाजी मार्क पर निखिल यांना बघणार आहोत. मॅन्डेटरी पॉवर प्ले राजेश सातवे बॅटिंग स्टान्स वर समोर आहे. यावेळेला शिवांश इलेव्हनचा बॅटर पहिला बॉल खेळत असताना राजेश सातवीच्या मार्फत आता त्या ठिकाणी खेळाडूकडनं होते चुकी. एक एक धाव तेवढी तुम्हाला महत्वाची आहे. तिथे तुम्ही एक धाव देऊन टाकली, स्ट्राईक रोटेट झाली आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा मिळतात आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक खातं ओपन केलंय राजेश सातवे यांच्या माध्यमातून. बघायला गेलं तर शिवांश इलेव्हन संघाचा बॅटर राजेश सातवे सातत्यानं चांगली आहे, गोलंदाज बॅटिंग करतोय. यावेळेला स्क्वेअर लेग साईडचा मारा केलाय, रिझन त्या ठिकाणी झोन चॉईस केलाय आणि 1 बाउन्स अखेरीस बाउंड्री क्लिअर करेल. चौकार 4. ज्या ठिकाणी राजेश सातवे आहे ना, मग अशा पद्धतीचे चेंडू आपण टाकू शकत नाही. यावेळेला पुन्हा आता पंच आमच्या दिशेला वळतील. खराब बॉल, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव दिली आहे. धावत संख्या फलकावरती 7 जिथे 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. राजेश सातवेने दुसऱ्या बॉलवर चौकार खणखणीत ठोकलाय, पण येणाऱ्या काही चेंडूचा खेळ अजून करावा लागणार आहे. चला सुरुवात करूया पुन्हा एकदा. त्या ठिकाणी काय घडतंय काय? डॉट बॉल. वा, चांगली फिल्डिंग म्हणायला काही हरकत नाही. त्या ठिकाणी बघू शकाल 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा पुढे यावेळेला बिरकावलाय तोच रिझन आणि तोच झोन चॉईस केलाय. पुन्हा राजेश सातवी यांचा तडाखा. 4 चौकार. नो बॉल घोषित केला गेलाय. पंचांना हाईट कदाचित बिमर टाकला गेलाय. नो+1 एकूण 2 धावा. पंचांनी निर्णय दिलाय, आपण त्या निर्णयानुसार पुढे गेलो पाहिजे. खूप जास्त चेंडूला हाईट देखील होती. कमरेच्या वरती बॉल असला ना तर मग त्या बॉलला निश्चित रूपाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या चेंडूला आपण नो घोषित करतो कमरेच्या वरती. आणि हा चेंडू कदाचित कमरेच्या खूप जास्त वरती होता आणि मग राजेश सातवी जरी पुढे आले असले, स्टेपअप केलं असलं तरी देखील चेंडूची जी हाईट मोजली गेली ना ती खूप जास्त होती. नो बॉल, फ्रीटचा बॉल. यावेळेला शॉर्ट पिच बॉल, झेलची संधी आहे, परंतु फिल्डिंग चांगली आहे. ओहो, स्वतःला सावरत असताना चेंडूला कव्हर केलाय, सांभाळलंय. कदाचित चेंडूचं थोडंसं वेट केलं असताना मग चेंडू आपल्यापासून निघून गेला असता. बघा या एका धावाने धाव पलक पुढे जाईल. 14-14. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु खेळाडू त्या ठिकाणी नाहीये. डेड बॉल. ज्या लाईन आहेत, ज्या निर्णय तुम्हाला आतापर्यंत कळवला आहेच, ज्या लाईन आहेत त्या लाईनला जर चेंडू लागला मग कुठल्या प्रकारचा बॉल ग्राय पकडला जाणार नाही, रन ग्राय पकडली जाणार नाही, कॅच ग्राय पकडला जाणार नाही किंवा षटकार चौकार देखील दिला जाणार नाही. पूर्णपणे डेड बॉल. षटकामधून पुढचा बॉल बघणार आहोत. यावेळेला फटका पुन्हा चांगला आहे. दुसऱ्या धाब्याचा मनसुबा त्या ठिकाणी कव्हर केला जाईल. दुसऱ्या 2 धाबा पूर्ण होतील पळून पूर्ण. या 2 धावांच्या भरतीनंतर धाबू फलक शिवांश इलेव्हन पोहोचते 16 धाबा. चला पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय, ज्यामध्ये राजेश सातवीनं ठोकून काढले 2 चौकार आणि काही अतिरिक्त चेंडू पडले आणि मग काही सिंगल डबल धाबा त्या मिळत आहेत.
चला सुरुवात करतोय आपण षटक क्रमांक 2 ला, जिथे आपण पहिलं षटक 16 धावांवर संपवलंय. शिवांश इलेव्हन संघाकरिता 16 धावांचं षटक हे एक महत्वाचं षटक मानलं जाईल. राजेश सातवे आणि त्याच्या जोडीला आलाय बॅटर, आपण बघू शकता प्रल्हाद आहेत. प्रल्हाद राजेश सातवीची चांगली साथ देतोय, म्हणजे ज्या पद्धतीची साथ द्यायची आहे ना. बघा, सेन्सिबल क्रिकेट आपल्या संघाला ज्या पद्धतीचं सावरायचं असेल ना, तर मग राजेश सातवीकडनं शिकण्यासारखं खूप आहे. की एका साईडला आपल्या बॅटमधनं जर मोठे फटके येतात ना, मग दुसऱ्या बॅटरला जास्तीत जास्त मोठे फटके खेळू नयेत, कारण त्याची साथ द्यायची असेल तर मग तुम्ही सेन्सिबल क्रिकेट एक दुसरी धाव देऊन देखील आपण संघाला तेवढी साथ देऊ शकता. परंतु चला षटक क्रमांक 2 ला किरण. हो, यावेळेला पुन्हा बिरकवलाय. झेल आहे का? पाहावं लागणार आहे. झेल सोडला जातोय, एक सोपा झेल सोडला जातोय. राजेश सातवी सारख्या धडाकेबाज फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलाय. का सोपा झेल तुम्ही धरतीला दान केला. आता या संधीचं सोनं राजेश सातवी कुठपर्यंत करतोय पाहावं लागणार आहे. अटॅक चढवला होता, परंतु साथ मिळत नाही. क्षेत्ररक्षकांची गोलंदाज आपल्याकडनं पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतोय, परंतु किरण तो स्वतःवर नाराज आहे, कारण आपण चांगला चेंडू टाकला होता, फसवलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल, खराब बॉल टाकला जातो. एक धाव मिळेल. किरण आपल्याकडनं पूर्णपणे परिपूर्ण रिझल्ट देतोय, परंतु शतरक्षण जे आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हणतो की शतरक्षण फिल्डिंग हा पाठीचा कणा म्हणला जातोय, आणि पाठीचा कणा जर मजबूत असेल ना, तर आपण बॅट्समनला देखील रोखू शकता. पण इथे तुम्ही सोपा झेल धरतीला दान केला. प्रयत्न चांगले एफर्ट पाहायला मिळाले. पुढचा बॉल. यावेळेला आता ब्लॉक हॉल मध्ये बॉल, पंचांकडे दाद मागितली जाते. त्या ठिकाणी लेग बिफोर धाव मिळते. कदाचित एस्ट्यांच्या साईडला बॉल पडला असतावा, आणि मग पंचांकडे ती खूप जास्त जल्लोषानं अपील केली गेली, परंतु लेग बिफोर धाव असेल. एका धावाने धाव पलक पुन्हा पुढे जाईल. 19 धावा ज्या फलकावरती आहेत, आणि शिवांश इलेव्हन एका चांगल्या मजबूत स्थितीने पुढे पोहोचण्याचा मनसुबा करतोय. यावेळेला बिरकावलाय. स्क्वेअर लेग साईडला चेंडूला टोटवलाय. राजेश सातवी यांच्या बॅटमधनं हा चढवलेला तडाखा. पंच आम्हाला कळवायचंय. डिक्लेअर झोन बॉल. एक धाव असेल. पंच आम्हाला प्रत्येक बॉलवर काय होतं आम्हाला कळवत राहा, कारण आपण युट्यूब लाईव्ह आहात, आणि आम्हाला स्कोरिंग रायटिंग करता, आणि आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक स्कोर जो पुढे कळवण्याकरता आम्हाला तो आपला निर्णय तेवढा महत्वाचा आहे. जेव्हा जे काही घडतं ना ग्राउंडमध्ये, जेव्हा आपण ते आम्हाला कळवतात, तेव्हा तिथनं आम्ही पुढे कळवत असतो. चला जाऊया पुढे. या डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आली आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. किरणच्या माध्यमातून शिवांश इलेव्हन टीम पोहोचले 20 धावांवर. राजेश सातवी स्ट्राईक स्टँडवर. यावेळेला पुन्हा चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी. वा वा वा. राजेश सातवी सारख्या बॅटरला तिथे उभं केलंय. अक्षरशः मोठा अटॅक पासून राजेश सातवीला तिथे थांबवलंय. आपण लीग खेळताय, मुसारने प्रीमियर लीग, आणि एक आपण गुणी खेळाडू आहात या WCA मध्ये. अनेक मैदानं आपण गाजवून काढले आहेत. अनेक वर्ष आपण या टीम करिता, आपल्या संघाकरिता गाजवलाय. मग तो फलंदाज बॅटिंग स्टँडवर आहे. यावेळेला पुन्हा हो, काय दर्जेदार बॉल, डॉट बॉल. पुन्हा डॉट बॉलची उद्घोषणा पुन्हा एकदा. वा, काय दर्जेदार चेंडू टाकले जात आहेत एका मागून एक. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय किरणच्या गोलंदाजी मधून. षटक क्रमांक 2 आहे, आणि धावसंख्या पूर्णपणे बंदिस्त थांबवले 20. यावेळेला आता झेलची संधी. हवेत बॉल. पुन्हा एकदा खेळाडू चेंडू खाली येईल का? आता पुन्हा जीवनदान. पुन्हा एकदा धरतीला दान केलाय. एक सोपा झेल तुम्ही धरतीला दान केलाय, आणि राजेश सातवी सारख्या बॅटरला तुम्ही पुन्हा एकदा खेळण्याची संधी दिली आहे. षटक संपेल दुसरं, आणि 2 षटकांनंतर या 3 धावांच्या बढतीनंतर धावफलक आहे 23-23. बघा, एका मागून एक जीवदान एका बॅटरला आपण देताय, आणि बॅट्समन तरी होता कोण, तर राजेश सातवी सारख्या बॅटरला आपण जीवनदान देताय ना, मग निश्चित रूपानं आपले कुठेतरी आपल्या संघाचं नुकसान करतोय.
कुठेतरी नुकसानदायक बाब असेल, पण बघू शकाल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. चला पुढचा गोलंदाज आणि 2 मिनिटाचा ब्रेक असेल. चला 2 मिनिटामध्ये आपण पाणी प्यायचं आहे, बसून पाणी प्या. उन्हाचे दिवस आहेत, या उन्हाच्या दिवसामध्ये खेळाडू असोत, बॅट्समन असोत, अंपायर असोत, आपण पाणी निश्चित रूपाने बसून प्या. जेव्हा आपण बसून पाणी पित असतो ना, तेव्हा पाणी आपल्या बॉडीमध्ये एक चांगलं काम करत असतं आणि माइंड आणि बॉडी तिथे थंड ठेवण्याचं काम हे पाणी करत असतं. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय, आपण जेव्हा क्रिकेट खेळत असतो आपलं जे हृदय असतं ना, ते खूप फास्ट काम करत असतं, धडधडत असतं. आणि बसून पेल्याने कुठेतरी आपलं हृदय शांत होत असतं आणि पाण्याला आणि आपल्या हृदयाला कुठेतरी तिथे धक्का लागत नाही आणि मग तिथे ते पाणी चांगलं काम करत असतं. चला पुढे आपण लगेच वळूया. या ड्रिंक्स ब्रेक नंतर षटक क्रमांक 3 मध्ये जाणार आहोत. चला धावसंख्या 23 लागली आहे, 11:30ची सरासरी ठेवली आहे. या ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाणी ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी होतोय आणि खेळाडू आपण गोलंदाज मार्गपटलावरती आणायचा आहे. टीम आहे त्याच्या विपक्षामध्ये मुसारने वॉरियर. शिवांश इलेव्हन सध्या तर बॅटिंग करतोय, परंतु अजून काही सामने इथे बाकी असतील. गावदेवी एंटरप्राइजेस असतील, दादू दादू काणू स्पोर्ट्स, नंतर एसपी किंग, विठू मावली असा सामना असेल. नंतर शिवांश इलेव्हन, गावदेवी एंटरप्राइजेस सामना असेल. मुसारने वॉरियर, तनिष इलेव्हन शेवटचा सामना. चला सुरुवात होती षटक क्रमांक 3 ला. जो हाताळण्याकरिता चतन आलेत. यावलेला हवेत बॉल, पुन्हा एकदा संधी आहे. यावलेला आता चुकी नाही. राजेश सातवे आता यावलेला फसलाय. गडीबाद बॅक टू पवेलियन. वा रे वा. आता त्या ठिकाणी चांगल्या मेन रिझन मध्ये जेव्हा राजेश सातवी त्या ठिकाणी खेळत आहे ना, मग आता तिथे चांगला क्षेत्ररक्षक ठेवणं खूप महत्वाचं होतं आणि धावांना आता लगाम लागेल निश्चित रूपानं. राजेश सातवी शिवांश इलेव्हन संघाला हा बसलेला पहिला हादरा. बॅक टू बॉल. तर चतननं इथे पाहिजे ते काम केलंय, आपल्याला हवं ते काम केलंय. मग आता राजेश सातवी सारखा धडाकेबाज फलंदाज बाद केलाय. राजेश सातवीला आपण बरेचदा बघितलंय, आपण ओळखताय की राजेश सातवी एकदा त्याची बॅट चालली ना तर मोठे मोठे फटके मारत असतोय. यावेळेला आता पुन्हा चांगला बॉल, बॉल थांबणार नाहीये. डिक्लेअर झोनच्या रिझन मध्ये निघून गेलाय. लेग बिफोर धाव, डिक्लेअर झोन एक असेल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला आणि संघाला समाधानपूर्वक ती धाव आली आहे. धावसंख्या 24-24. टीम शिवांश इलेव्हन टीम. चला पुढचा बॉल टाकण्याकरता पुन्हा चेतनला आपण विनंती करूयात. यावेळेला पुन्हा हवेत बॉल आहे, झेल होईल की पाहावं लागणार आहे. झेल झालाय. वा. आलेला नवीन बॅटर तो देखील परतीच्या प्रवासाला लावला जाईल. बॅटरचं नाव होतं अल्पेश. त्यानं प्रयत्न चांगला दाखवला, चांगले एफर्ट दाखवले, परंतु क्षेत्ररक्षक पूर्णपणे शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष होते. कारण आपण कॅचेस विन द मॅचेस म्हणतोय. जेव्हा पण तुम्ही कॅच घेता ना, बॅटर्सला बाहेरचा रस्ता दाखवता, मग चांगला बॅटर बाद होतो, पुढचा बॅटर येतो कुठेतरी अडचणामध्ये सापडतो, मग त्यावर गोलंदाज चांगलं कामगिरी करतो. चतननं चांगली कामगिरी करत असताना 3 चेंडूमध्ये 2 गडी मिळवण्यास त्याला यश आलंय. यावेळेला बघू शकाल नवीन बॅटर आता देवीदास स्वतः या संघाचे ओनर आहेत. आपण बघू शकता या शिवांश इलेव्हनचे देवीदास शेळके, जे निश्चित रूपानं चांगली बॅटिंग करण्याकरिता जे पुढे आले 3 आणि 1 डाऊन करिता. चला आपण लगेच सुरुवात घाई करायची, घाई करा मित्रांनो, आपल्याला बरेचसे सामने अजून खेळवायचे आहेत. यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडू टोटवलाय. चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा मनसुबा त्याच्याकडनं होतोय. या पहिल्या ब्रेक नंतर मी विनंती करेन 2 कर्णधारांना टॉस करण्याकरिता. चला टॉस करण्याकरिता दोन्ही संघ, गावदेवी एंटरप्राइजेस आणि दादू काणू स्पोर्ट्स संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार, दादू काणू स्पोर्ट्स संघ कर्णधार
आणि त्याच्या विपक्षामध्ये गावदेवी इंटरप्राइजेस दोन्ही संघाचे कर्णधार लवकर रेडी राहा. पहिला आणि दुसरा पुकार दिलेला आहे. येणारे 2 पुकार आपल्याला शेवटचे असतील. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, परंतु या ठिकाणी गडीबाद. काय झेल झाला. चला पुढचा बॅटर फास्ट लवकरात लवकर राजेश सातवी पाठवून द्यायचं आहे. कुठल्या प्रकारचा विलंब नकोय. आपण थोडी घाई करत बॅटरला पाठवायचं आहे. बॅटर आउट झालंय. प्रल्हाद आउट झालेत. सलामीला आलेला बॅटर होता. आता खूप इशारानंतर चांगली साथ देत असताना मात्र मोठा फटका खेळायचा हेतून तो बाद झाला. चला विनंती करूया पुढच्या बॅटरला आपण येण्याची. चला आदित्य येत आहेत नवीन बॅटर फलंदाजी करण्याकरता. पुढचा बॉल चांगला बॉल टाकला जातोय. समोरच्या दिशेनं फिल्डिंग होईल का पाहावं लागते. रोखेल का चेंडूला. चेंडूला थांबवलाय. पहिली धाव दुसरी धावेचा प्रयत्न ती होते पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की नाही पाहावं लागणार आहे. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या भरतीनंतर पुन्हा शिवांश 11 संघ पोहोचलाय. 27-27. 3 षटक इथे संपलत. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 27 लागली आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर बघू शकाल 3 गडी देखील बाद झाले आहेत. आता आदित्य आणि बॅटर आहे देवीदास. त्या 2 बॅट्समनला आता इथून आपला खेळ चालवायचा आहे. 6 बॉल जे अजून बाकी असतील. या 6 चेंडूमध्ये तुम्हाला तिथे चांगला खेळ दाखवायचा आहे. चला लवकरात लवकर आपण शतरक्षण सजून घ्यायचं आहे. टीम मुसरने वॉरियर टीम लवकरात लवकर घाई करा. चला निखिल गोडविंदे त्या ठिकाणी गोलंदाजी करता येतात. निखिल सुरुवात करतोय शेवटचं षटक टाकण्याकरता. शतरक्षण थोडंसं चांगलं आणि चांगल्या पद्धतीनं सजवलंय. आपण बघू शकता पॉइंटला एक खेळाडू आहे आणि पॉइंटच्या साईडला आणि मग कव्हर साईडला चांगली शतरक्षण. झेलची संधी होणार नाहीये खेळाडूपासून. थोडासा चेंडू दूर राहिलाय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी फेक चांगली आहे. डायरेक्टली हिट होता की काय, परंतु थोडक्यावर बचावलेत. बघू शकाल आदित्य 2 धावा 2 धावानं आपलं खातं पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या 29 लागली जाते. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अजून काही धावा जर आल्या ना तरी पुन्हा धावसंख्या एका मजबूत स्थितीमध्ये आगेकूच करताना पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल. देवीदासनं त्या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. 1 बाउन्स अखेरीस चेंडू निघून गेलाय. बाउंड्री क्लिअर. चौकार 4. फटका आलाय. चला मॅच बॉल पाठवून द्यायचंय. प्रेक्षक राजा कुठे आहे का. चला प्रेक्षक राजाने विनंती करतोय. आपण जेव्हा तिथे बाउंड्रीचा ताबा घेतलाय ना तुम्हाला विनंती करतोय लवकरात लवकर आपण चेंडू पाठवून द्यायचा आहे. धावसंख्या या चौकाराच्या बढतीने 33 लागली आहे. 33 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या चेंडूवर 2 धावा म्हणजे तेव्हा 29 लागल्या आणि चौकार या दुसऱ्या बॉलवर लागला. देवीदासनं ठोकला. मग त्या 6 धावा आपण 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात. 33 धावा फलकावरती लागल्यात. येणारे 4 चेंडू जे बाकी असतील या पहिल्या इनिंगला पूर्णविराम लावण्याकरता. यावेळेला हळवारपणे चेंडूला टाकलं गेलंय. थोडंसं स्विंग केलं गेलंय. पंचांकडे दाद मागितली जाईल का, परंतु नाही. डॉट बॉलची उद्घोषणा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. चला पुढचे 2 संघ रेडी राहा. कर्णधार पाठवून द्यायचा आहे. गावदेवी इंटरप्राइजेस आणि दादू काणू स्पोर्ट्स संघ. दादू काणू स्पोर्ट्स संघाचे कर्णधार उपस्थित झाले आहेत. विनंती करतोय गावदेवी इंटरप्राइजेस. ओके विकेट येते पुन्हा एकदा आणि एक अजून गडी बाद होतोय. देवीदास सारखा एक गुणी खेळाडू स्वतः होणार या ठिकाणी आता विकेट गमावतायत. 4 गडी या ठिकाणी बाद होताना. धावत संख्या फलकावरती 33 आहे आणि 4 चेंडूचा खेळ आपण बघू शकाल तर मार्गपटलावरती यापूर्वीचा होता 3 ऑफ 3 अँड 3 म्हणजे 3 ओव्हर आपण बघायला गेलं तर 4थी ओव्हर आणि 3 चेंडूचा खेळ होता आणि 33 धावा आणि मग 3 विकेट असा काहीतरी समीकरण यापूर्वी होतं, परंतु आता समीकरण थोडंसं चेंज झालंय. 4 चेंडू 4 षटक आणि 4 विकेट.
फोर 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 ट्रिपल फोर म्हणजे इथे बघायला गेलं तर चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट पडतायत 4 आणि 4 षटकामधला चौथा चेंडू तो झाला पूर्ण. आणि चला आता 5व्या खेळाडूला त्या ठिकाणी आपण बॅटिंग करताना पाहणार आहोत. जीत आलाय. धावसंख्या आहे 33. यावेळेला आता दांडी गोल चोराला आपण खिडकी उघडी करून दिली आहे आणि मग आता चोर चोरी करणार 100% करणार. यावेळेला फलंदाज बाद. बॅक टू बॉल. जेव्हा आपण चोराला दार उघडं करून द्याल ना मग चोर आला आणि गेला आणि मग नंतर आपण त्यावर थोडासा चर्चा निश्चित रूपानं. चला 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पुढचा आणि अंतिम चेंडू खेळण्याकरिता आपण बॅटरला पाठवून द्यायचं आहे टीम शिवांश 11 टीम. स्वप्नील येत आहेत शेवटचा बॉल खेळण्याकरिता. आपल्याला जर या टुर्नामेंटमध्ये किंवा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हिरो व्हायचं असेल ना तर जास्त बॉलची गरज नाही आहे. 1 किंवा 2 बॉलमध्ये आपण देखील चांगला खेळ करू शकता. कारण जेव्हा पण आपल्याला जेव्हा एका बॉलची जेव्हा खेळायची संधी मिळते ना तेव्हा त्या संधीचं सोनं करत जा. 1 बॉलचा देखील आपण चांगला जर टोटवला चेंडू तर त्यावर निश्चित रूपानं संघ मालक असोत किंवा कर्णधार असोत विचार करतील आणि मग आपल्याला देखील पुढे येण्याची लवकर येण्याची संधी मिळेल. स्वप्नील येतात शेवटचा बॉल खेळण्याकरिता. बघूयात. चला दोन्ही कर्णधार गावदेवी इंटरप्राइजेस शेवटचा अंतिम पुकार. दादू कोणे दादू काणू स्पोर्ट्स संघ दादू काणू स्पोर्ट्स संघ या ठिकाणी उपस्थित झाल्यात. फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस बॉलवर चांगला तडाखा चढवलाय परंतु लॉंग ऑन साईडला फिल्डर आहे तर पहिली धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहावं लागणार. फेक होते परंतु तोपर्यंत स्वप्नील थोडासा जोरामध्ये फास्ट आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि तिसऱ्या धावेचा मनसुबा होणार नाहीये. खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती 35 लागली जाते. 36 धावांचं आव्हान असेल टीम. चला मुसारने वॉरियर संघ. मुसारने वॉरियर संघाला विजयाकरता 36 धावांची गरज असेल आणि गावदेवी इंटरप्राइजेस आणि दादू काणू स्पोर्ट्स संघ. गावदेवी संघ गावदेवी स्पोर्ट्स इंटरप्राइजेस आलेत का. चला टॉस करण्याकरता पहिला ब्रेक थ्रो झालाय. दोन्ही संघ लवकरात लवकर या. हेमंतजी विष्णू पष्टे साहेब विनंती करतोय प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. आपल्याला विनंती करतोय हेमंतजी पष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. प्लीज आपण खुर्च्या खाली करायच्या मंचावरून. मान्यवर येत आहेत बच्चे पार्टी मान्यवर येत आहेत प्लीज आपण थोड्या खुर्च्या खाली करायच्या आहेत. त्या ठिकाणी मान्यवर आहेत मान्यवरांना आपण खुर्च्या द्यायच्या आहेत. थोडं खाली या. हेमंतजी पष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित येतात. वेलकम वेलकम साहेब. हॅलो गावदेवी वॉरियर्स. हा लास्टचा पुकार आहे नाही तर 2 रनांची पेनल्टी देता येईल. संघ मालक श्रीनिवास शेलके यांनी याची दखल घ्यायची आहे. अरे माझी मॅच आता याच्यानंतर एक पंच जा.
ए अंपायर जा कोणतरी एक, माझी मॅच याच्यानंतर. कुठली शिवांशी लिव्हन ना, कुठली ती मुसारने वॉरियर्स. हा मुसारने वॉरियर्स वर्सेस श्रीवन नाही रे दादू कोण गावदेवी इंटर काय गावदेवी इंटरप्राइजेस आणि दादू कोनू यांचा टॉच करतील. हेमंतजी पष्टे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी टॉच करायचं आहे. गावदेवी इंटरप्राइजेस आणि दादू कोनू स्पोर्ट. एक अंपायर अतुल शेलके, जरा अंपायर जायचंय. अतुल शेलके अंपायर. तुला इथं देऊ का वाटून जेवायला? त्याला देऊ वरती जेवायला. त्याला ताट आहे वरती, ताट देतो. अक्षय लय जोरात आहे रे. अरे उतरले ना. कुठे गेला बोलणार. तो दे दिला का तेरा. किरण शेलके स्ट्राईकला आहेत ते. किरण शेलके आणि या गावचे माजी उपसरपंच श्री राजेशजी सातवी साहेब आपल्या संघासाठी गोलंदाजी करतात. स्ट्राईकला आहेत ते किरण शेलके आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते योगेश पाटील. राजेश सातवी यांचा किरण शेलके यांना आणि 4 रन. किरण शेलके यांच्या बॅटीतून निघालेला घणघणीत चौकार. योगेश पाटील हे सुद्धा बाहेर गावी राहतात, पण क्रिकेटची आवड, क्रिकेट खेळण्यासाठी 2 दिवस सुट्टी घेऊन ते गावामध्ये आलेत. किरणजी शेलके पण जर आपण बघितलं तर कामानिमित्त बाहेर गावी असतात, पुण्याला राहतात, पण क्रिकेटची आवड तुम्ही बघितली तर क्रिकेटसाठी मागच्या 3 दिवसापासून ते गावामध्ये आलेत. हे क्रिकेट आहे, याच्यानी गावाशी जोडले जाते, आपली नाल गावाशी जोडली जाते. राजेशजी सातवी यांचा दुसरा चेंडू किरण शेलके यांना आणि ते तुम्ही बघाल 4 रन. लगातार दुसरा चौकार. जर लगातार तिसरा चौकार मारला तर हेमंत पष्टे आणि महेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जो पण लगातार 3 चौकार 3 षटकार मारेल त्याला हेमंत पष्टे आणि महेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओके, तर इथे गणेश भाकरे त्यांच्या मिसेस ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्याकडून योगेश पाटील यांनी जर लगातार 2 षटकार मारले तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि राजेशजी सातवी यांनी लगातार 2 विकेट घेतले तर त्यांना पण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. किरण याचा तिसरा चेंडू
आणि कॅच ओढते, बघूया इथे कॅच घेत आहेत का, पण कॅच मिस होते. प्रल्हाद शेळके यांच्याकडून कॅच सोडली जाते आणि 2 धावा. 5 चेंडू आणि 12 धावा. 5 चेंडू आणि 12 धावा धावफलकावर लागतायत. राजेश यांचा शेवटचा चेंडू, अजूनही 24 धावांची गरज. राजेश सातवी, किरण शेळके, आणि अपील केला जातोय जोरदार. डॉट चेंडू. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 12. आता 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. योगेश पाटील, गावदेवी इंटरप्राइजेस याच्यानंतरचा होणारा सामना गावदेवी इंटरप्राइजेस आणि दादू कनू स्पोर्ट. गावदेवी इंटरप्राइजेस संघाने टॉच विन करून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओके. दादू एलेचे मालक सोपान शेलके यांच्याकडून जर गणेश पाटील यांनी मिडन ओव्हर टाकली तर 1000 रुपयाचं बक्षीस लागलंय. विशाल पाटील, एक ओव्हर मध्ये जर त्याला कोणी षटकार नाही मारला, गणेश पाटील यांनी जर कोणाला षटकार नाही मारून दिला, कैवल्य गणेश भाकरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. षटकार वाचवण्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलं गेलंय. तटस्थ असे पंच स्मितेश पाटील वाड्यावरून बोलवले त्यांना आज फायनलच्या सामन्याला पंचगिरीसाठी. त्यांचेही आभार की ते वेळेवर उपस्थित झालेत. त्यांना मंडळांनी थोडी कॅप व्यवस्था करायला पाहिजे. जर कोणाकडे कॅप असेल तर मंडळांनी अंपायर पर्यंत पोहोचवायची आहे. आणि जोरदार अपील केला जातोय. आणि डिक्लेअर झोन मध्ये जाते. एक धावा स्ट्राईक रोटेट करू शकता तुम्ही. बॅट्समन डिसिजन असेल. बॅटला लागल्यावर डॉट बॉलला स्ट्राईक चेंज नाही आहे. जर बॅटला लागून गेला तर स्ट्राईक चेंज आहे. तर योगेश पाटील 2 दिवसाची सुट्टी घेऊन मॅच साठी आलेत, पण बघितलं तर 2 दिवसात तेवढा खास परफॉर्मन्स त्यांचा दिसला नाही. आज बघूया एखादी रील बनवायला एखादा 6 बसतो का. तर वाईट चेंडू, खूप खराब चेंडू टाकतोय गणेश. विशाल पाटील उर्फ गणेश, त्यांनी जर एकही 6 मारून दिला नाही तर त्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे. आज कुंडावर जाण्याची त्याची व्यवस्था होऊ शकते जर त्यांनी या ओव्हरमध्ये एकही षटकार मारायला दिला नाही तर. गणेशाचा पुढचा चेंडू योगेशाला, आणि कॅच उडते. कॅच काही क्षेत्ररक्षक नाही आहे. आउटफील्ड खराब असल्याच्या कारणाने इथे एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. 17 धावा झालेल्या आहेत. किती चेंडू? 2 बॉल 17 धावा. आता जिंकण्यासाठी 16 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. 16 चेंडू 19 धावा. अजूनही एकही विकेट पडलेली नाहीये. परफेक्ट कॉम्बिनेशन केलं यावेळेस टीम. मुसारने वॉरियर्स यांनी यावेळेस स्ट्राईकचं जो कॉम्बिनेशन आहे ओपनिंगचा हे चेंज केलंय आणि परफेक्ट नियोजन झालंय यावेळेस. किरण शेळके आणि योगेश पाटील एक पुण्याला राहतात, एक पडग्याला राहतात, बाहेरचे खेळाडू आहेत. आणि इथे कॅच उडते, कॅच ड्रॉप होते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. पण क्रिकेटची आवड आणि गावाच्या लीगसाठी ते सुट्टी टाकून गावामध्ये आलेत 2 दिवसासाठी. किरण शेळके स्वतः ओनर आहेत या टीमचे. तर योगेश पाटील जे प्रॅक्टिस करतायत पडग्यामध्ये. तर विशाल
विशाल याचा पुढचा चेंडू किरण शेळके यांना. खूप चांगला चेंडू होता पण मिस होतोय. किरण शेळके यांच्या बॅटीच्या पट्ट्यात काय चेंडू येत नाहीये आणि डॉट चेंडू. 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. 2 चेंडू बाकी आहेत. दर 2 चेंडू मध्ये एखादा 6 नाही गेला तर विशाल पाटील यांना 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि बघूया 5वा चेंडू आणि इथे पुन्हा एकदा कॅच उडते. पकडो कॅच जितो मॅच आणि अचूक झेल घेतला जातोय किरण शेळके यांच्याकडून. किरण भाकरे यांच्याकडून. किरण भाकरे यांना गणेश भाकरे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक भेटतं या कॅच साठी. आणि दयानंद भोईर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक भेटतं किरण भाकरे यांना. किरण शेळके यांची जागा घेण्यासाठी येतोय तो निलेश शेळके. स्वप्नील शेळके ग्राउंड मध्ये दिसत आहेत आपल्याला. एक वेळेसचे प्रीमियर लीगचे स्टार प्लेयर यावेळेस थोडा फ्लॉपला आहेत. यावेळेस त्यांचा परफॉर्मन्स थोडा दिसत नाहीये. जास्त वेट वाढल्यामुळे ते यावेळेस चांगला खेळ खेळू शकले नाही. पण पुढच्या लीगला 100% ते वेट लॉस करतील आणि आपला परफॉर्मन्स दाखवतील. तर निलेश शेळके यांना शेवटचा चेंडू आणि डॉट चेंडू. आणि इथे गणेश विशाल पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक भेटतंय कारण की त्यांनी एकही षटकार मारून दिलेला नाही. गणेश भाकरे यांनी आपलं पारितोषिक जमा करायचं आहे. गणेश भाकरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे गणेश पाटील यांना. याच्यानंतर 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. व्यवस्थित प्लॅनिंग करायला लागेल योगेश पाटील यांना कारण की ही मॅच खूप महत्त्वाची आहे त्यांच्या संघासाठी. तसेच खूप महत्त्वाची आहे. देविदास शेळके स्वतः कप्तान येत आहेत. त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाची ही मॅच आहे जर आपल्याला लीगमध्ये राहायचं आहे. गणेश शेळके यांच्याकडून योगेश पाटील यांनी जर षटकार मारला प्रति षटकार 500 रुपयाचं पारितोषिक आहे. किरण भाकरे यांनाही गणेश शेळके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रत्येक षटकारास योगेश पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे गणेश शेळके यांच्याकडून. आणि कॅच उडते. कॅच खाली येतोय तो आदित्य आणि ते कॅच आउट होतात. जेव्हा जेव्हा योगेश पाटील यांना बक्षिसांची खैरात होते तेव्हा तेव्हा त्यांची विकेट पडते. विशाल दिनकर यांच्याकडून आदित्य दिनकर यांना 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे कॅच साठी. अल्पेश शेळके अल्पेश पाटील आमचे साडू हे सुद्धा मॅच साठी खूप मेहनत घेत आहेत. ते सुद्धा 2 दिवस सुट्टी टाकून आलेत गावच्या लीग साठी. हा किरण भाकरे यांना फोन पे आलेले आहेत 100 रुपये. गणेश शेळके यांनी जे बक्षीस लावलंय तर ते बक्षीस पोहोचलेलं आहे. त्यांनी मॅच संपल्यानंतर आपला गुगल पे फोन पे चेक करायचा आहे. 100 रुपयाचे बक्षीस लावलं होतं कॅश साठी ते गणेश शेळके यांनी पाठवलेले आहे किरण भाकरे यांना. आता येतोय तो निखिल देविदास टू निखिल. निखिल गॅप मध्ये चेंडू मारतोय. 1 धाव तक सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावा पूर्ण होत आहेत. अकरा चेंडू आणि 15 धावांची गरज. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. सॉरी 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. सतीशजी पष्टे साहेब यांचं आगमन होतंय. सतीश पष्टे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर आगमन करायचं आहे. सतीशजी पष्टे जेवून येत आहेत. जेवणाची सोय आहे इकडं. जेवायला या. स्ट्राईकला येतोय तो निलेश शेळके. निलेश शेळके यांनी सुद्धा खूप मुसारणे गावासाठी क्रिकेट खेळलेलं आहे पण खूप दिवस ते दुसरा चेंडू द्यायचा आहे.
खूप दिवस प्रॅक्टिसमध्ये नसल्यामुळं ते थोडासा टाइम घेत आहे सेट व्हायला. कारण की तुम्ही बघितलं असेल जे प्लेयर प्रॅक्टिसमध्ये नाही आहे त्यांनी कालचा दिवस खूप वेळ घेतला आणि आज जर त्यांचा परफॉर्मन्स बघितला तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी परफॉर्मन्स दाखवलेला आहे. बॉल नाही जुना बॉल तोच आहे. एकच बॉल आहे, तोच बॉल घ्यायचा आहे किंवा मॅच बॉल भेटेपर्यंत तो बॉल घ्यायचा आहे. स्ट्राईकला आहे तो निलेश शेलके टू देविदास. निलेश टू देविदास आणि ऑफला गॅपमधून मारला जातोय. एक धाव तर सहज आहे त्या पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतंय. 2 धावावर समाधान मानावं लागतंय ते निलेशला. किती बॉल झाले? 4 चेंडू आणि 24 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7-12 डॉट चेंडू. 60 चेंडू आणि 12 धावांची गरज. डॉट चेंडू. अच्छा, या तुम्ही या. आता माझी मॅच आहे ना याच्यानंतर. करा करा आराम करा तोपर्यंत. किती चेंडू गोलंदाजीसाठी येतोय. तिसरी गोलंदाजीसाठी येतोय तो आदित्य दिनकर, ज्याने मगाशी सुंदर असा झेल घेतला आणि विशाल दिनकर यांच्याकडून त्याला 100 रुपयाचं पारितोषिक भेटलं. तो आदित्य दिनकर. आता 6 चेंडू आणि 12 धावाची गरज. शेवटचे षटक. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. योगेश पाटील हे टिप्स देतात बॅट्समनला. स्वतः एवढा खास परफॉर्मन्स करू शकले नाही. खूप जबाबदारी होती त्यांच्या ओनर किरण शेलके यांनी खूप जिम्मेदारी बघितलं होतं योगेश पाटीलवर, पण तेवढा खास परफॉर्मन्स देऊ शकले नाही. निखिल यांनी टोलावलेला चेंडू. एक धाव तर सहजगत्या पूर्ण होते. दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होते. थोडंसं खराब क्षेत्र होतंय अल्पेश पाटील यांच्याकडून आणि 2च धावांवर समाधान मानावं लागतंय. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. जर या 5 चेंडूमध्ये 10 धावा जर रोखल्या आदित्य दिनकरने तर विशाल दिनकर यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षय शेलके सॉरी अक्षयजी भोईर साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक लागतंय आदित्य दिनकर यांना जर या धावा रोखल्या तर. आणि डॉट चेंडू. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. चार चेंडू आणि 10 धावांची गरज. स्ट्राईकला तो निखिल. निखिल यांच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे आपल्या. आणि इथे वाईट चेंडू. वाईट चेंडू. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. निखिल टू आदित्य आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. याच्या पुढे आदित्य जो पण डॉट चेंडू टाकेल त्या प्रत्येक डॉट चेंडूला 100 रुपये आहेत. गणेशजी भाकरे यांच्याकडून. याच्या पुढील जे पण डॉट चेंडू होतील त्याच्यावर 100 रुपये दिले जातील गणेशजी भाकरे साहेब यांच्याकडून.
जर या धावा रोखल्या गेल्या 3 चेंडू आणि 8 धावा जर रोखल्या गेल्या तर विशाल दिनकर अक्षय भोईर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर बघूया षटकारात 100 रुपये महेशजी पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं पारितोषिक इथे लागलंय. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर बॅटर सेफ आहे. 2 रन पूर्ण करतायत निखिल. आणि इथे जर बघितलं तर 2 चेंडू 6 धावांची गरज. 2 आणि 6 धावा एक मोठ्या फटक्याची गरज आहे इथे. आदित्य कुठलाही मोठा फटका लावून मारून देत नाहीये. षटकार जर इथे मारला तर जयेश गोडविंद यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निखिल याला महेशजी पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. एक धाव तो सहजगत्या पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये रन जाते. एकच धाव 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. निलेशजी शेळके साहेब इथे आपल्या कांद्यावर जिम्मेदारी घेत आहेत. त्यांना माहिती आहे की मी हा सामना जिंकू शकतो. असे खूप सारे सामने त्यांनी याच्या आधी मुसारने टीमला जिंकून दिलेले आहेत. जर मॅच ट्राय झाली तर सुपर ओव्हर असेल. जर इथे 4 रन काढल्या किंवा चौकार मारला तर सुपर ओव्हर होईल. याची सगळ्यांनी जर 6 इथे मारला निलेश शेळके यांनी तर 100 रुपये आहेत. जयेश गोडविंद यांच्याकडून 500 रुपये आहेत. महेश पाटील यांच्याकडून 500 रुपये आहेत. 1 चेंडू आणि 5 धावा. आणि आदित्यनी जर ही गेम काढली 6 मारून नाही दिला तर विशाल दिनकर यांच्याकडून 100 रुपये आहेत. अक्षय भोईर यांच्याकडून 100 रुपये आहेत. गणेश भाकरे यांच्याकडून पण 100 रुपये दिले जातील. आणि डॉट चेंडू खूप सुंदर चेंडू टाकला. आणि ते गावदेवी शिवांश 11 ही टीम इथे सामना जिंकते. त्यांचं अभिनंदन. हरलेल्या टीमचे कौतुक.